दाखवायचं काय तुम्हाला? हा, तुम्ही किती देता आणि काय काय देताय हे दाखवायचंय तुम्हाला? मग घर का नाही दिलं एखादं? हा, असं नाही वाटलं कधी की सुनेचे आई वडील चाळीतल्या छोट्या खोलीत राहतात, त्यांना एखादं घर द्यावं म्हणून? आता आलायत मोठे बडे जाव मिरवायला, वर्षभरात कधी चौकशी करायची वाटली का की ते कसे आहेत, कसे राहतायत, काही हवं नको कधी विचारलं? एवढी घरं, एवढा पैसा कुठे पुरून कुठे ठेवलाय? सगळं आपल्या पुरतं. एवढा दिवा सण झाला, आपल्या सुनेच्या अंगावर अगदी दाग दागिने घातलेत, पण कधी वाटलं नाही तिला तिला सांभाळणाऱ्या तिच्या आईच्या अंगावर कधी गुंजभर सोनं द्यावं आपण तिला, असं वाटलं नाही कधी तुम्हाला? साधं एक दिवस कधी बोलावलं पण नाही दिवाळीत घरी या म्हणून राहायला. बडा घर पोकळ वासा. हे बघा, आमच्या जानूचे जे काही हाल झालेत ना ते झालेत, पण आता मात्र पाठ सोडा तिची. हात जोडते तुमच्या पुढे. जान्हवीची आई, तुम्ही शांत राहा. आपण नंतर कधी बोलू, पण तुम्ही शांत व्हा, नाहीतर शब्दाला शब्द वाढेल. मी शांतच आहे, हवं तर आणखीन शांत होऊन सांगतो. आमच्या जानूची पाठ सोडा. इतके दिवस केलंच आहेत ना, तसंच आता यापुढेही तसंच दुर्लक्ष करा. अशी कशी पाठ सोडू आम्ही? अहो, आमची सून आहे ती, पाठ कशी सोडू आम्ही तिची? होती, तुमची सून होती, पण आता ती माझी मुलगी आहे. आता आमचं आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. तुम्ही तुमचे उपकार, तुमची मिजाज तुमच्याकडेच ठेवा. काही नकोय आम्हाला, आणि घेऊन जा तुमचं हे सामान. आता या, काही वेगळं सांगायला हवं तुम्हाला? अहो कलाताई, पण अहो ठेवा हो फोन आता. अहो तुमच्या कॉलनीत साप आलाय तर मी काय करू? पुंगी घेऊन वाजवायला येऊ का? का तुम्ही मला मुंगूस समजून फोन केलाय? एकदा फोटो पाठवतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला कळेल मी मुंगूसासारखा दिसत नाही. काय छळवाद आहे. जान्हवी, जान्हवी, पहिल्यांदा हे 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 पहिल्यांदा जे काय बिघडलंय ना ते तूच बघ काय झालंय. मला यातलं काहीही कळत नाही. शुद्ध फसवणूक आहे ही. कसली कसली म्हणजे काय? 20 वर्षापूर्वी जेव्हा मी बँकेत नोकरीला लागलो तेव्हा मला कुणीही हे सांगितलं नव्हतं की तुम्हाला कम्प्युटरवर शिकावं लागणार आहे. म्हणजे तेव्हा ते शिकायचं, आता हे शिकायचं. अरे शिक्षण कधी संपायचं आमचं? तुला सांगतो जान्हवी, पोरं तर विचित्र नजरेने बघतात ग माझ्याकडे कम्प्युटर येत नाही म्हणून. सर, पण तुम्हाला तशी बेसिक माहिती आहे की कॉम्प्युटरची? अगदीच येत नाही असं नाहीये. काय नाही ग, हे देवाने यंत्र का निर्माण केलं हे काही कळत नाही. सर, पण मग ह्या यंत्राकडे माहितीचा संग्रह करणारं यंत्र असं म्हणून बघा ना. म्हणजे माणसाच्या मेंदूवरचा माहिती गोळा करणं आणि ती लक्षात ठेवण्याचा ताण कमी करणारं यंत्र आहे हे सर. एक मिनिट. अरे स्मितुडी, हॅलो. काय ग स्मितुडी, कशी आहेस तू? किती वेळ झाला आपण बोललो नाही. एक्झॅक्टली 7.25 मिनिटं झाली मागच्या फोनला तुझ्या. काय होतं, एक काम कर तू ना, त्रास होतोय ना, मोठमोठ्याने गायला सुरुवात कर. नाही गा कशासाठी की एकदा तू गायलीस ना की तुझ्या आवाजासमोर प्रॉब्लेम काहीच नाही असं वाटेल तुला. स्मितुडी, अगं 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 मी तुला काय समजावायचा प्रयत्न करत होतो की आयुष्यात सारखं प्रॉब्लेम करू नये, त्यातल्या चांगल्या गोष्टीकडे पाहावं म्हणून तुला म्हणत होतो तू गा, म्हणजे प्रॉब्लेम. स्मितुडी स्मितुडी ठेवला वाटतं फोन. सर हे बघा, आठवलंय का?
आहे हे आठवले? तुला आठवले का? यांना कशी विसरेन मी? काय सांगतेस का जानवी? तुला आठवलं? अरे कसा काय हा चमत्कार घडला? चमत्कार चमत्कार. सर, तुम्ही म्हणाला होतात ना, श्रीरंग गोखले अजाणतेपणेही कुणाचेही नुकसान करू शकत नाहीत. प्रश्नच नाही जानवी, हा माणूस कुणाचंच नुकसान करणार नाही. फार भला माणूस आहे हा. ते खूप चांगले असतीलही, मला नाही माहिती. पण मला ज्यांच्या गाडीने धडक दिली होती ते हेच आहेत. आय एम व्हेरी शुअर. असं नाहीये जानवी, असं असूच शकत नाही. सर, पण असंच आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नव्हतात म्हणून मी आता गोखले गृहोद्योगाचं पेज ओपन केलं. तर हे बघा, आता मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून ज्यांचा फोटो लावलाय ना, हे तेच आहेत ज्यांच्या गाडीने मला धडक दिली होती. सॉरी, तुम्ही माझ्यावर विश्वासच ठेवत नव्हतात म्हणून मला आता हे पेज ओपन करावं लागलं. म्हणजे माझा काही राग नाहीये त्यांच्यावर, पण फक्त आपण दोघं एकाच व्यक्तीबद्दल बोलतोय एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. हाय. हाय जानवी. हाय. सॉरी, माझं लक्षच नव्हतं. दॅट्स ओके. आज तुमचा विषय निघाला होता बँकेत. ओ, मग? मग काही नाही, मी जरा शोध लावला. कसला शोध? ऍक्च्युली काय झालं, मी सरांना असं म्हणाले, आपल्या बँकेत ज्या श्रीरंग गोखलेंचा अकाउंट आहे ना, त्यांच्याच गाडीला मी धडकले. तर ते विश्वासच ठेवायला तयार नव्हते. मी किती सांगायचा प्रयत्न केला पण त्यांना मान्यच नव्हतं. मग मी नेटवर जाऊन तुमचा फोटो त्यांना शोधून दाखवला, तेव्हा त्यांना पटलं. अच्छा, पण मग काय म्हणाले तुमचे सर? काही नाही, तरी त्यांना ते मान्यच नव्हतं. म्हणजे ते विश्वास ठेवायला तयारच नव्हते. तुम्ही असं वागूच शकत नाही असंच त्यांना वाटत होतं. पण मग काय, अहो ते इतक्या प्रेमाने तुम्हाला डिफेंड करत होते की मला त्यांची दयाच आली. मग मीच त्यांना म्हणाले, अहो ऍक्सिडेंट करणारी माणसं दुष्ट असतात का? तो होऊन जातो आणि बस होऊन जातो, आपल्या हातात नसतं ते. तो एक क्षण जर सांभाळता आला असता तर जगात अपघात घडलेच नसते. अच्छा, म्हणजे त्यांची दया आली म्हणून तुम्ही असं म्हणालात का? नाही, मला स्वतःलाही मनापासून असं वाटतं. पण म्हणजे मी तुमच्या दृष्टीने ब्लॅकलिस्टेड माणूस झालो नाहीये ना? म्हणजे नाही, म्हणजे माझ्याबद्दल ज्यांच्या मनात चांगलं मत आहे त्यांना तुम्ही हाच तो माणूस असं सांगत राहिलात तर माझं रस्त्यावरनं चालणं अवघडून जाईल. असं काही नाहीये. काही या पण तुम्हाला सांगू का, तुम्ही त्यांच्या मनात खूप विश्वास निर्माण केलाय स्वतःबद्दल, आणि ही खरंच खूप मोठी अचीवमेंट मानायला हवी. अहो, पण मी खरंच एवढा वाईट माणूस नाहीये. हा, म्हणजे तुम्ही म्हणालात तसं तो एक क्षण माझ्या हातून निसटला. माझी चूक झाली. नाही, तुमच्याबद्दल माझं मत वाईट आहे असं नव्हतं म्हणायचं मला. काय झालं, मी सरांना सांगत होते आणि त्यांचा माझ्यावर विश्वासच बसत नव्हता. मग मला ते आवडत नव्हतं म्हणून मी असं म्हणाले. मला तसं नव्हतं म्हणायचं. थँक्यू. कशाबद्दल? हे एवढं सगळं होऊनही तुम्ही मला अपराधी मानत नाही आहात त्याबद्दल. मी खरं सांगू, माझा नेमका ऍक्सिडेंट कसा झाला हे मला नाही आठवत, पण तुम्ही त्या ऍक्सिडेंटची जबाबदारी घेतलीत. तुमच्या जागी दुसरा एखादा असता तर पाठ फिरवली असती. तुम्ही मात्र सतत माझी चूक झाली असं म्हणत होतात, आणि हे म्हणायलाही खूप मोठं मन लागतं. मन मोठं असलं ना की सारं काही सामावून घेता येतं, मग अगदी आपली चूक सुद्धा.
मी तुम्हाला घरी सोडू? नको, थँक्यू. मी बसने जाईन ना. तुम्हाला एकंदरच गाड्यांची भीती वाटते की फक्त माझ्या गाडीची भीती वाटते? असं खरंच काही नाहीये. मला बसने जायची सवय आहे, बाकी काही नाही. काय? त्यांची हिम्मत कशी झाली माझ्या आईला असं म्हणायची? हो ना, म्हणजे इतक्या भयंकर बोलतात ना, जिव्हारी लागेल असं. स्पष्टच सांगू का, त्यांचं बोलणं ऐकून तरी असं वाटतं की त्या चांगलं बोलायला कधी शिकल्याच नाही. वहिनी ते तुम्हाला असं एकदम जा असं म्हणाल्या? म्हणजे तुम्ही इथून जा असं म्हणाल्या त्या? नाही म्हणजे तसंच नाही. वहिनी खरं सांगा हा. तसंच. मी ना फोनच करते त्यांना. बस झाला. जान्हवी हॉस्पिटल मध्ये असताना बडबड केली तिथे येऊन त्यांनी, तेव्हाच आपण दुर्लक्ष करायला नको होतं. तेव्हाच खडसावून सांगायला हवं होतं, तोंड सांभाळून बोला म्हणून. एक मिनिट थांबा इंदुबेनी. बेबी वंस, तुम्ही ना काही फोन वगैरे करू नका. या असल्या माणसांची ना फोनवर सौम्य भाषेत बोललेलं त्यांना अजिबात कळणार नाही. आपण ना तिकडे जाऊनच चांगलं खडसावूया त्यांना, जाब विचारूया चांगला. जान्हवी काही त्यांच्या एकटीची मुलगी आहे का? आमची पण सून आहे ती, आणि एकुलती एक लाडकी सून आहे म्हणावं. आम्हाला जर काही वाटलं तिला द्यावंसं तर आम्ही देऊच शकतो ना. आता डॉक्टर म्हणाले तिला ते काय ते झालं म्हणून ती तिथे राहिलीये, नाहीतर आपण तिची काही इथे व्यवस्थित काळजी घेतली नसती का? घेतलीच असती. नाहीतर काय, आणि आम्हाला काही हक्क आहे की नाही आमच्या सुनेला काही देण्याचा? ह्या कोण मध्ये बोलणार या? आम्ही आमच्या सुनेला हवं तेव्हा आणि हवं तेवढं देऊ शकतो. हा अगो हो, तेही झालंच. आणखीन म्हणायला लागल्या की तुम्हाला एवढं काही द्यायचंच होतं तर आम्हाला नाही कधी काही दिलं ते. म्हणजे आम्हाला घर नाही दिलं, दिवाळ सणाला काही सोनं वगैरे नाही दिलं, असं म्हणाले. अगो काय बाई आहे का कोणी? इतकं लग्नात दिलं तरी करायचा तो तमाशा केला. शी शी शी, काय वृत्ती असते ना एखाद्याची. बघ ना, त्यावेळेस सुद्धा आईकडे बघून गप्प बसलो होतो आपण. काय ग? हो ना, म्हणजे माझं एक वेळ ठीक आहे ग. असं कसं म्हणता वहिनी तुम्ही? अगं म्हणजे आम्ही समवयस्क आहोत म्हणून मला बोलल्या तर एक वेळ चालेल म्हणते मी, पण आईच्या वयाचा तरी मान ठेवायला हवा का नाही? अगं पाणी विचारणं सोड, घरात पाऊल सुद्धा टाकू दिलं नाही त्यांनी. पास झाला आता, हे जरा अतिच होतंय. शरयू म्हणते ना तेच बरोबर. आपण तिथे जाऊन त्यांच्याशी बोलूया. हा, हे ना जरा अतिच होते. हे पण मी काय म्हणते, तुम्हाला बोलायचं असेल तर बोला तुम्ही, पण आधी आईना विचारून घ्या ग. वहिनी, आईला विचारलं तर आई काय म्हणेल माहितीये ना तुला? हो बेबी, माहिती आहे, पण अगं न सांगता तुम्ही गेलात आणि नंतर आईला कळलं तर ती जास्त दुखावली जाईल ना. आधीच घरात टेन्शन काय कमी आहे का आपल्या? म्हणजे त्यात आपल्यामुळे आणखी भर पडायला नको असं मला वाटतंय. एवढंच. पटतंय का तुम्हाला? हा म्हणजे ठीक आहे, पण आम्ही तेच करू. आईच्या कानावर घालू. आई, काही गरज नाहीये जान्हवीला त्यांच्याकडे ठेवायची. हो ना, तिच्या आईचा ना काही भरोसा देता येत नाही. काय बोलेल काय करेल काहीच सांगता येत नाही. मी काय म्हणते आई, आपण आपल्या एखाद्या फ्लॅट मध्ये जान्हवीच्या राहण्याची सोय करूया. तो फ्लॅट अगदी छान करून घेऊया, सोयी करून घेऊया तिथे, आणि तिला सांगूया तिथे आरामात राहा. खरंच आई, जान्हवी ना फार गोड मुलगी आहे. ह्या बाईचा नक्कीच त्रास होत असणार तिला,
तिला व्याहांचा मान कसा ठेवायचा हे कळत नाही. ती काय जान्हवीशी प्रेमाने वागत असेल का? आई, आपण जान्हवीची खरंच आपल्या एखाद्या फ्लॅटवर सोय करूया ना. सोय करू ग, तो प्रश्न नाहीये. पण काय म्हणून जान्हवी तिथे राहायला जाईल? आपण दिलेली कुठलीही गोष्ट किंवा केलेली कुठलीही गोष्ट का करतो हे आपल्याला कसं सांगता येईल तिला? हे बघा, तुमची तळमळ, तुमचा राग हे सगळं रास्त आहे, पण आपला नाईलाज आहे ग. आई, पण म्हणून आपण त्यांचं काहीही ऐकून घ्यायचं का? त्या तुला वाटेल तसं बोलतात, आम्ही कसं सहन करणार हे? शेवटी आपले हात दगडाखाली. आपल्याला कितीही वाटलं तरी जान्हवीसाठी आपण काहीच करू शकत नाही. खरं तर आपली चिडचिड व्हायला हवी. त्या बाईला आपल्यावर चिडायचं काय कारण आहे? काही नाही, त्यांनी मन मोकळं करून घेतलंय सगळं बोलून. हलकं झालं असेल आता त्यांचं मन. एक्झॅक्टली, मला तेच म्हणायचंय. मोकळ्या केल्या त्यांनी भावना. परिस्थितीनं गांजलेल्या आहेत का त्या? तो राग बाहेर निघाला त्यांचा. पण अशा पद्धतीने इंदू, सगळेच जण आपल्यासारखा विचार करत नाहीत. हे बघ, एकुलती एक मुलगी आहे त्यांची, मोठ्या अपघातातून वाचलेली आहे. टेन्शन आलं असेल त्यांना, त्याचा राग त्यांनी आपल्यावर काढला. म्हणजे हे बरोबर आहे असं मला म्हणायचं नाहीये, पण होतं असं. आणि राग जवळच्या माणसांवरच निघतो ना. आपण त्यांना जवळचे वाटलेलो असू. आई, तू तुझ्या मनाची समजूत घालून घेतेस. आतापर्यंत त्या आपल्याशी जे काही वागत आल्या त्याच्यावरनं आपण त्यांना जवळचे वाटतोय असं बिलकुल नाही. उलट संधीचा फायदा घेऊन मनातलं सगळं मोकळं केलं त्यांनी. बरोबर आहे वंसे तुमचं, मला पटते हे. आणि म्हणूनच त्यांना समज देणं खूप गरजेचं आहे की जान्हवी आमचीही कोणीतरी आहे आणि तिच्याबद्दल आम्हाला वाटतंय म्हणून तर आम्ही करतोय ना. आई, मला पण इंदुवाहिनी आणि वंस म्हणतात ते पटतंय. म्हणजे तुम्हाला आमच्याकडून काही वस्तू नकोयत ना, तुम्ही नका घेऊ. हा, पण निदान समोरच्या माणसाचा आदर तर राखा, त्याच्या वयाचा तर मान राखा. आणि आई, एवढं तर आम्ही नक्कीच सांगू शकतो ना त्यांना. हे बघा, आता भावनेच्या भरात जाऊन काही करू नका. जान्हवीच्या प्रेमापोटी, काळजीपोटी मी हे बोलतेय. ती लवकर बरी व्हावी, घरी परत यावी म्हणून बोलतेय. हे बघा, आपलं एक चुकीचं पाऊल सगळी घडी विस्कटून टाकेल. हे बघा, मी हे मनावर घेतलेलं नाहीये. तुम्ही सुद्धा त्याचा बाऊ करू नका, सोडून द्या. आणि एक, श्रीपर्यंत यातलं काहीही जाता कामा नये. आधीच तो खचलाय, त्याला आणखीन त्रास होईल असं काही करू नका. कळलं ना मी काय म्हणते ते? हो आई. थोडा पेशन्स ठेवा. विशेषतः बेबी तू. तडकाफडकी काहीही करण्याची गरज नाहीये. श्री आणि कांता यायची वेळ झालीये. जा, जेवणाचं बघा. जा. पेढे घ्या, पेढे. अरे वा, कसले पेढे? माळी दादांच्या मुलीला मस्त मार्क मिळाले 10वीत. त्याचे पेढे. छान छान. अरे वा वा, म्हणजे आता कॉलेजच्या ऍडमिशनची गडबड असेल ना त्यांची. आई, ते मागतील तेवढी सुट्टी दे त्यांना. ते नाही, ती कॉलेजमध्ये नाही जाणार आहे, आधीच कुठेतरी कामाला लागली आहे. का? अरे, काहीतरी पैशांचा प्रॉब्लेम असेल तिचा. अरे पण मग आपण मदत करूया ना. आपण इतक्या एनजीओ बरोबर काम करतो, खेड्यापाड्यातल्या अनेक मुलांना आपण दत्तक घेतो, त्यांना शिकवतो, आणि आपल्याच घरातल्या कोणाला तरी पैशाच्या अभावी शिक्षण घेता येत नाहीये. हे चुकीचं आहे. श्री, त्यांना बोलायला संकोच वाटत असेल तर तू बोल, पण त्या मुलीचं शिक्षण थांबता कामा नाही. चालेल,
खरंच अजूनही आपल्या देशात किती साध्या साध्या गोष्टींसाठी झगडावं लागतं नाही लोकांना. हे शहरातलं चित्र, पण गावाकडे काय परिस्थिती असते हे आपल्याला इथं बसून कळत नाही. पाणी नाही, वीज नाही, शिक्षण नाही. हो ना. आणि या सगळ्यातनं भविष्याबद्दल चांगला विचार करणारी पिढी निर्माण होणार कशी? होईल, नक्की होईल. मला मान्य आहे की परिस्थिती आता खूप गंभीर आहे, पण लोकांना आता जाणीव व्हायला लागली आहे आणि जाणीव होते म्हणल्यानंतर बदलही नक्की होईल. आणि ही जी शहरांमधली आणि खेड्यांमधली जी दरी आहे ना, ती भरून काढण्याचे प्रयत्न अनेक स्तरांवर चालले आहेत.